अणुबॉम्ब किती घातक असू शकतो ते नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर झालेल्या हल्ल्यांनी दाखवून दिले. तरीही आज रशियासारखा देश युक्रेन विरुद्धच्या युद्धात अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देतोय. सध्या जगामध्ये 7 खंडांपैकी 3 खंडांमध्ये युद्ध चालू आहे. पावणे 2 वर्ष चालू असलेले युक्रेन रशिया युद्ध आता कुठे निवळण्याची चिन्हे असताना रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे इस्रायल हमास युद्धाची व्याप्ती वाढलेली आहे. इस्रायलने आपल्याकडे अण्वस्त्रे असल्याचे मान्य केलेले नाही, पण त्यांच्याकडे ती आहेत याबद्दल सर्वांची खात्री आहे. साहजिकच इस्रायल अण्वस्त्रे वापरेल अशी धाकधूक अनेक लष्करी निरीक्षकांना वाटते आहे. अण्वस्त्रे या विषयाच्या बाबतीत जगाची चिंता आणखी वाढवणारा देश म्हणजे उत्तर कोरिया. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळी बंधने खुंटीवर टांगून या देशाने सातत्याने अणुचाचण्या केलेल्या आहेत. आण्विक शस्त्रांच्या वापराच्या वेदना आणि अनुभवही असताना देखील आण्विक शस्त्रे वापरण्याच्या उंबरठ्यावर आज अनेक देश येऊन ठेपलेले आहेत. त्यांनी काय परिणाम होतील? अशा वेळी जगाची दिशा आणि दशा काय असेल हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते. अण्वस्त्रे म्हटले की साहजिक आठवण येते ती जपान मधील नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर झालेल्या हल्ल्यांची. या हल्ल्यांमध्ये अनुक्रमे 74,000 आणि 1,40,000 माणसे मरण पावली. जे जिवंत राहिले त्यांची त्वचा लोंबू लागली. त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. ती माणसे रस्त्यांवरून दिशाहीनपणे पळत सुटली. अनेक गर्भवती स्त्रिया अचानकपणे प्रसूत झाल्या. त्यांना चित्रविचित्रे अपत्ये झाली. प्रचंड तापलेल्या वायूंचा ढग या शहरांवर पसरला. थोड्या क्षणात तेथे पाऊस पडला. तो होता किरणोत्सारी पदार्थांचा. ज्या ठिकाणी बॉम्ब पडले त्या परिसरात तापमान 4000 अंश सेंटीग्रेड पर्यंत पोहोचले. जे जिवंत राहिले त्यांच्यापैकी अनेकांना कर्करोगाने विळखा घातला. रक्ताचा, थायरॉइडचा, छातीचा, फुफ्फुसांचा कर्करोग होऊन ही माणसे मरण यातना भोगत राहिलीत. इतका विध्वंस करणाऱ्या अणुबॉम्ब मध्ये इतकी प्रचंड ऊर्जा येते तरी कुठून? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी थोडे इतिहासात डोकवायला हवे. इसवी सन 1900 मध्ये मॅक्स प्लँक नावाच्या एका वैज्ञानिकाने एका क्रांतिकारी सिद्धांत मांडला. त्याचे नाव होते पुंज सिद्धांत, अर्थात क्वांटम थिअरी. या संशोधनामुळे पुढच्या काळात अणूंच्या म्हणजे ऍटमच्या अभ्यासाला फार मोठी चालना मिळाली. अणूच्या केंद्रात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नावाचे कण असून ते एका विशेष बलाने एकमेकांशी अतिशय घट्टपणे बांधलेले असतात हे स्पष्ट झाले. अणूचे हे केंद्र अर्थात न्यूक्लियस जर फोडले तर त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होऊ शकते याची कल्पना वैज्ञानिकांना आली. याच सुमारात दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला. आताच आपण चर्चा केलेले तत्व वापरून एक नवीन अत्यंत संहारक असा बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न जर्मनीने सुरू केला आहे अशा बातम्या येऊ लागल्या. आईन्स्टाईनने अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांना याबाबत पत्र लिहिले. त्यांनी या पत्राची तातडीने दखल घेतली. सन 1945 मध्ये अमेरिकेचा पहिला अणुबॉम्ब तयार झाला आणि त्याच वर्षात त्याचा वापर केला गेला. तेव्हापासून ते आज पावेतो माणसाने या क्षेत्रात भलतीच प्रगती केलेली आहे. ती सोबतच्या 2 तक्त्यांवरून लक्षात येते. विशेष म्हणजे ही प्रगती केवळ संख्यात्मक नाही तर अवगुणात्मक सुद्धा आहे. म्हणजे हिरोशिमावर जो बॉम्ब टाकण्यात आला त्याच्या संहारक शक्तीपेक्षा काही हजार पटीने अधिक संहारक अशी अण्वस्त्रे तयार करण्यात आलेली आहेत. अण्वस्त्रे हा शब्द अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब या दोघांना मिळून वापरला गेलेला आहे. अण्वस्त्रे हल्ला विमानातून अथवा क्षेपणास्त्र वापरूनही करता येतो. एक अस्त्र काही चौरस किलोमीटर प्रदेशाला उद्ध्वस्त करू शकतो. अण्वस्त्र हल्ला झाला की 3 मोठे परिणाम लगेच घडून येतात. एक, आघाती तरंगांची अर्थात शॉक वेव्हची निर्मिती. बॉम्बच्या भयानक स्फोटामुळे ते तरंग निर्माण होतात. या तरंगांचा वेग प्रचंड म्हणजे एका तासाला शेकडो किलोमीटर इतका असू शकतो. म्हणजे हे एका वेगळ्या प्रकारचे वादळच असते असे म्हणा ना. या तरंगांमध्ये इतकी ऊर्जा असते की त्यामुळे इमारती कोसळतात, मोठमोठी वाहने हवेत फेकली जातात. साहजिकच त्यातून मोठी मनुष्यहानी होते. जिवंत राहिलेले माणसे ठारबैरी होतात. त्यांच्या शरीरात रक्तस्राव सुरू होतो. 2, अग्नितांडव. बॉम्ब फुटला की तापमान प्रचंड वाढते. अवघ्या 10 सेकंदात भला मोठा अग्निगोल तयार होतो आणि तो वेगाने इकडे तिकडे फिरू लागतो. चहूकडे अग्नितांडव सुरू होतो. हवेतील प्राणवायूंचे प्रमाण झपाट्याने घटते. 3, किरणोत्सारी पदार्थ निर्मिती. बॉम्ब मधून अनेक किरणोत्सारी पदार्थ निर्माण होतात आणि ते सर्वत्र भिरकावले जातात. याचा परिणाम झालेली माणसे कर्करोगाची शिकार होतात.
त्यांना झालेला संसर्ग पुढच्या पिढीत संक्रमित होतो. अण्वस्त्रांचे दीर्घकालीन परिणाम सुद्धा भयानक असतात. स्फोटानंतर लागलेल्या आगींमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. हा कार्बन पृथ्वीभोवतीच्या वातावरणात साठून राहतो. तो सूर्यप्रकाश अडवतो. त्यामुळे पृथ्वीचे तापमान कमी होऊ शकते. ही स्थिती दीर्घकाळ राहू शकते. वैज्ञानिकांनी या संभाव्य घटनेला आण्विक हिवाळा अर्थात न्यूक्लिअर विंटर असे नाव दिलेले आहे. पृथ्वीच्या हवामानात यामुळे फार मोठे बदल होऊन पिकांचे व्यापक प्रमाणावर नुकसान होऊ शकते. यातून फार मोठा दुष्काळ पडू शकतो असा इशारा अभ्यासकांनी दिलेला आहे. हे निष्कर्ष काढताना संशोधकांनी उपलब्ध माहिती विचारात घेऊन संगणकावर सादृशीकरण म्हणजे सिम्युलेशन केलेले आहेत. अण्वस्त्रांच्या भयानकतेची कल्पना सर्वच देशांना आलेली आहे. त्यामुळे काही करार किंवा निर्बंध अस्तित्वात आलेले आहेत. पण उत्तर कोरिया सारखे दांडगट देश हे निर्बंध धुडकावत आहेत. अण्वस्त्रे नष्ट करण्यात यावीत यासाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. या वर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिक जपानमधील ज्या संस्थेला देण्यात आले आहे ती संस्था याच क्षेत्रात काम करणारी आहे. अण्वस्त्रांच्या संदर्भात एक नवीनच भीती अलीकडे व्यक्त केली जात आहे. ती म्हणजे एखाद्या दहशतवादी संघटनेच्या हाती अणुबॉम्ब लागला तर नुसत्या कल्पनेने देखील जीवाचा थरकाप उडतो. म्हणूनच अशी काही अवस्था निर्माण होऊ नये ही सगळ्याच देशांची जबाबदारी आहे. ते पार पाडतील ही अपेक्षा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया लिहून आम्हाला नक्कीच कळवा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.